2025च्या महाकुंभमेळ्याला 13 जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरुवात झालेली आहे। जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जाणारा हा उत्सव अध्यात्म, पौराणिक कथा आणि विज्ञानाचा संगम आहे। तसेच या कुंभमेळ्यात कोट्यावधी लोक आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी इथे पोहोचले आहेत। याशिवाय देशासह विदेशी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले दिसत आहे। या संपूर्ण महाकुंभमध्ये जवळपास 40 कोटी भाविक सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र या महाकुंभमेळ्याची सुरुवात होताच एका सुंदर साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। इंटरनेटवर याच साध्वीची चर्चा आहे, पण ही साध्वी नेमकी कोण आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया। तर मंडळींनो, प्रयागराजमध्ये साध्वीच्या वेशात पोहोचलेल्या तरुणीचे नाव हर्षा रिचारिया आहे। हर्षा महाकुंभमध्ये पोहोचल्यानंतर ती प्रचंड व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये ती स्वतःला निरंजनी आखाडाचे महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाश नंदगिरीजी महाराज यांची शिष्य असल्याचे सांगते। तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये देखील तिच्या आध्यात्मिक आवडीबद्दल लिहिलेले आहे। तसेच उत्तराखंडशी असलेले तिचे नाते देखील तिने सांगितले आहे। हर्षा रिचारिया 30 वर्षांची असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर असल्याची माहिती समोर आलेली आहे। 2 वर्षांपूर्वी तिने साध्वी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे, पण सोशल मीडिया युजर्स तिच्या जुन्या कामाचा दाखला देत आहे, कारण तिने अनेक इव्हेंटमध्ये तिने काम देखील केलेले आहे। सोशल मीडियावर मात्र हर्षा रिचारियावर देखील बरीच टीका होत आहे, कारण 2 महिन्यांपूर्वीच तिने एका इव्हेंटमध्ये काम केले होते। मग ती 2 वर्षांपासून साध्वी कशी काय आहे असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहे। तर हर्षाने केवळ प्रसिद्धीसाठी धर्माचा आधार घेतला असाही आरोप तिच्यावर केला जात आहे। हर्षा रिचारिया गेल्या काही महिन्यांपासून आध्यात्मिक पोस्ट शेअर करत असली तरी 2 वर्षांपासून तिचा साध्वी असण्याचा दावा अनेक युजरने खोडून काढला आहे। तसेच इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 1 लाख फॉलोअर्स आहेत, तर 2,500हून अधिक पोस्ट तिने टाकल्या आहेत। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राइब करा।